गेल्या काही काळात मला भारताची अर्थव्यवस्था याला जाणवलेले काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मी निश्चित सांगतो की ते तुम्हाला रेडीमेड कुठल्याही पुस्तक, गाईड, वृत्तपत्र, नियतकालिक इथे मिळणार नाहीत। या क्षणाला तरी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची एक सिंगल बातमी आहे, ती म्हणजे आपण जगातली क्रमांक 4 ची अर्थव्यवस्था बनलो। जपानला मागे टाकून आपण जगातली क्रमांक 4 ची अर्थव्यवस्था आपण बनलो। रुपया डॉलर नात्यामध्ये रुपया सतत खाली घसरतो आहे, हे पण एक वस्तुनिष्ठ विधान आहे। सरकारच्या तिजोरीमध्ये जे डॉलर असतात, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह फॉरेक्स, आता मी थंब रूल म्हणून सांगतो की आत्ताचे आपले फॉरेक्स स्वतंत्र भारताच्या इतिहासातले सर्वात जास्त आकडा आहे, तो साधारण $700 बिलियन थोडा कमी आहे। 700 बिलियन ऍक्च्युली हे प्रचंड आहे। डॉक्टर विजय केळकर यांचं अरविंद सुब्रमण्यन यांच्या भारताच्या इकॉनॉमीवरच्या पुस्तकाची प्रस्तावना, त्यामधलं वाक्य आहे, इंडियाज इकॉनॉमिक रिफॉर्म्स प्रोग्राम शुड नाउ शिफ्ट फ्रॉम प्रोडक्ट रिफॉर्म टू फॅक्टर रिफॉर्म। अर्थातच माझ्या सर्वार्थाने प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, नेहमी नमस्ते आणि नेहमी विशेषतः N+1 अशा तुम्हा सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा तर आहेतच। आजचं आपलं एक सांगण्यापुरतं निमित्त आहे, नववर्षातलं पहिलं सत्र। जबकि मी काय हे नववर्ष आपलं मानत नाही, हे पाश्चात्य कालगणना आहे, ती शास्त्रशुद्ध सुद्धा नाही, पण गेल्या 350-400 वर्षात ते जगाच्या उरावर नाचल्यामुळे हिला कॉमन एरा म्हटलं जातं। पण मुळात शुभेच्छा व्यक्त करायला काय पाहिजे, तर 2026 हा पहिला दिवस आणि आपला मूळच्या योजनेत नसलेला योग आपोआप जुळून आला। मी कालच्या एका दिवसापुरता पुण्यात होतो, अनेक अचानक कामं आणि वेळा मिळाल्यामुळे मी मुंबईला आलो आणि मूळची योजना होती, इथून माझी नांदेडची फ्लाईट होती। एक मराठवाड्यातली मोठी शिक्षण संस्था आहे, तिच्या सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापकांचं अधिवेशन, तर फ्लाईटच रद्द झाली आणि तरी कसं पोचता येईल सगळे पर्याय आजमावून पाहून निष्पन्न झालं की नाही, आता पोचता येणार नाहीये। त्यामुळे मी इथून मुंबईतूनच जाणार आहे दिल्लीत, पण मग माझ्या डोक्यात तुम्ही ठेवालच खरंच विश्वास की मी खरंच कुठेही असलो तरी मुळात डोक्यात विशेषतः चाणक्य मंडल परिवार मधली मुलं मुली असतातच कायम। त्यामुळे जेव्हा हे सगळं निष्पन्न झालं, मग त्यावेळेला मी विचार केला की आजच्या संध्याकाळचा आपण आनंददायक उपयोग करून घेऊ। तो म्हणजे आता मी हा घेत असलेला तास। तुम्हा सर्वांना मी मागच्या काही सत्रांमध्येही सांगितलंय की एकीकडे UPSC MPSC ला माझी एथिक्सची एक मालिका चालू आहे, ती आपल्याला जानेवारीच्या मध्यापूर्वी पूर्ण करायची, तिथपासून प्रिलिमवर लक्ष द्यायचं पूर्ण। पण त्या दृष्टीने जे तुमच्यापर्यंत पोचतं करायचं आहे मला, तर तुमच्या लक्षात असेल की मी सगळाच हा GS4 त्याचा प्रश्नपत्रिकेचा सेक्शन A असू दे किंवा B, दोन्हीला लागू, त्यात जास्त सेक्शन B म्हणजे केस स्टडी, आणि तो पेपर अभ्यास करताना, तो पेपर सोडवताना, आणि जास्त महत्त्वाचं उद्या प्रत्यक्ष प्रशासनात इतकंच काय, तुम्ही पुढे जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात जा, सर्वत्र लागू पडणारी काही तत्व मी तुम्हाला सांगायला सुरुवात केली होती। बरोबर मी त्याची 14ची यादी केली आहे, तरी तुमच्या लक्षात असेल UPSC MPSCच्या मुलांच्या की 2 झाली आणि आपल्या तासाची वेळ संपली।
उरलेल्या 12 मी सत्र घेणार आहे. आणि तसं UPSC MPSCच्या मुलांच्या लक्षात असेल की मी गेल्या काही एथिक्सच्या व्यतिरिक्तचे तास त्याला तुमच्याशी मी इकॉनॉमी अर्थव्यवस्था आणि येणाऱ्या काळामध्ये लक्षपूर्वक त्या इकॉनॉमीचा अभ्यास कसा करा, इकॉनॉमिक सर्व्हे आणि 1 फेब्रुवारीला प्रस्तुत होणारं बजेट, आणि हे 2 मुख्य समोर ठेवून आता इथून पुढच्या काळामध्ये ट्रॅक करणे म्हणतात त्याला इकॉनॉमी, असं मी तुमच्याशी बोललो होतो. तुम्हाला मी आठवण करून देतो की त्यामध्ये मी तुमच्याशी हे पण बोललो की इकॉनॉमीच्या काही खूप महत्त्वाचे मुद्दे मी माझ्या नोट्स तयार केल्या आहेत. एक विद्यार्थी आणि भारत मातेचा एक कार्यकर्ता नात्याने मी जी माझी जबाबदारी मानतो ती आता इतकी अंगवळणी पडली की खरंच श्वासोश्वास झालाय अखंड अभ्यास. त्यामध्ये गेल्या काही काळात मला भारताची अर्थव्यवस्था याला जाणवलेले काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मी निश्चित सांगतो की ते तुम्हाला रेडीमेड कुठल्याही पुस्तक, गाईड, वृत्तपत्र, नियतकालिक इथे मिळणार नाहीत. आज तुमच्यापर्यंत पास ऑन करण्याचं जे माझ्या मनात आहे ते असे माझ्या अभ्यासातून समोर आलेले आणि इकॉनॉमी अर्थव्यवस्था समजावून घ्यायला एका अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे, ते आजचं सत्र. हे सगळं मी उपासनेपूर्वीच तुमच्याशी बोलतोय कारण मला माहिती आहे की आता मनामध्ये हे घेऊन उपासना करायची की चित्ताचा, मनाचा फोकस. आणि जेव्हा ही माझी नांदेडची फ्लाईट रद्द त्यामुळे आता जाता येत नाही आहे मग तास घेऊयात असं मग आपल्या टीमशी बोललो आणि UPSC MPSC आणि आपण ठरवलं विचारपूर्वक की मग आजच्या तासाला आपण प्रिपरेटरीलाही सांगू, कारण की तो जो बेस तयार करायचा भारताची आणि जगाची अर्थव्यवस्था समजली पाहिजे. तर त्या दृष्टीने आत्ता मी जे सत्र घेणार आहे म्हणून आज आपण ठरवलं तुम्ही तासाला आहात याचा अर्थच तुम्हाला निरोप पण पोचते झाले नीट, ऑनलाईन आहात म्हणजे लिंक पण मिळाली. माझी एवढीच आशा आहे, अपेक्षा आहे की एकूण मिळून कोणाची काही गैरसोय झालेली नसावी. त्यातनं मध्यवर्ती भारताची अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी मध्यवर्ती ती ठेवून आणि मी निरूपणाला तर एक मुख्य सूत्र घेणार आहे, त्या वाक्याचाही अर्थ नीट एक्सप्लेन, खुलासेवार सांगून आज आपण मस्तपैकी खोल शिरणार आहोत. गेट रेडी, तयार व्हा. माझी नेहमीप्रमाणे अपेक्षा की ही प्रोसेस आपण एन्जॉय करायला पाहिजे. मी ज्या मुद्द्यापाशी टेक ऑफ पुन्हा उचलतोय मुद्दा तो इकॉनॉमिक सर्व्हे आणि आता 1 फेब्रुवारीला येऊ घातलेलं भारताचं बजेट, अर्थसंकल्प. धागा जोडायला त्या मुद्द्याची पुन्हा आठवण करून देतो. एका बाजूला सतत अभ्यास करताना हाऊ टू ट्रॅक द इकॉनॉमी, कसा ठेवायचा पाठपुरावा, आणि तिचे मग सर्वात 2 महत्त्वाचे दस्तावेज, डॉक्युमेंट्स म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे आणि 1 फेब्रुवारीला प्रस्तुत होणारा अर्थसंकल्प. या निमित्ताने पण येत्या काही काळामध्ये वेगवेगळी वृत्तपत्र, नियतकालिकं, चॅनल्स, डिजिटल प्लॅटफॉर्म यावर मध्यवर्ती भारताची अर्थव्यवस्था ठेवून काय मुद्दे येत आहेत, तज्ज्ञ काय म्हणतायत, अशा आपण समजावून घेत गेलो तर 3 फेब्रुवारीपर्यंत आपलं एकूणच भारताची आणि त्यानिमित्ताने जगाची अर्थव्यवस्था आणि त्यानिमित्ताने हा जो इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र हा चित्तथरारक विषय, फॅसिनेटिंग, त्याचं आपलं एक नवं आकलन आपलं तयार झालेलं असेल. आता समग्रपणे सगळी अर्थव्यवस्था विचारात घ्यायची झाली तर इकॉनॉमिक्समध्ये सगळ्यात आत्ता मूलभूत फंडामेंटल मानला जातो एक घटक तो म्हणजे GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, GDP. GDPच्या इकॉनॉमिक्समध्ये शेकडो व्याख्या आहेत. आता मी त्या कशातही न शिरता तरी सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात बेसिक, एकदम सोप्या एका ओळीतला अर्थ सांगतो. तो म्हणजे GDP म्हणजे त्या ठरलेल्या वर्षामध्ये त्या देशाने
नवी संपत्ती किती निर्माण केली, हे मूळचं वाक्य आहे. की हा आता 140+ कोटीचा भारत, यांनी मोजण्याचं जे वर्ष असेल या काळामध्ये नवी संपत्ती किती निर्माण केली, ती साधारण आता $4 ट्रिलियन थोडी अलीकडे पलीकडे. GDP संदर्भामध्ये वेगवेगळे निकष असतात, त्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. उदाहरणार्थ आत्ता काही जण म्हणतात की भारताचे आकडे खरे नाहीत. त्यामध्ये IMF किंवा वर्ल्ड बँकेनी काही जी निरीक्षण ऑब्झर्वेशन्स नोंदवली त्याचा आधार आपल्याकडचे काही तज्ज्ञ देतात. कारण या क्षणाला तरी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची एक सिंगल बातमी आहे, ती म्हणजे आपण जगातली क्रमांक 4ची अर्थव्यवस्था बनलो. जपानला मागे टाकून आपण जगातली क्रमांक 4ची अर्थव्यवस्था आपण बनलो. आणि जाणकार म्हणतायत की ज्या गतीने आत्ता भारताची अर्थव्यवस्था आकार घेते ती पाहता पुढच्या 2 किंवा 3 वर्षांमध्ये जर्मनीलाही मागं टाकून जगातल्या पहिल्या 3 म्हणजे अमेरिका, चीन, भारत यामध्ये आपण जाऊ. विधानं वस्तुनिष्ठ आहेत, ऑब्जेक्टिव्ह. पण आता वेगवेगळी मतं असतात, वेगवेगळे चॅलेंज करतात. तसे ते काही जण म्हणतात हे आकडे फुगवलेले आहेत. अर्थशास्त्रातलं काही म्हणतात बेस इयर असतं, बेस इयर, की जर मोजायचं झालं की अमुक वर्षीचं जे सकल राष्ट्रीय उत्पन्न GDP होतं त्याला म्हणायचं 100. तर मग त्या वर्षापासून पुढे मोजायला सुरुवात होते की मग पुढच्या वर्षी 108.2 झालं का, त्याच्या पुढच्या वर्षी 117 पॉईंट झालं का, बेस इयर. तर हा भारताच्या संदर्भातला बेस इयरचा मुद्दा आहे. तर ते सगळे जे काही ऑब्जेक्शन्स आहेत त्याचा अभ्यास करूनही मी धर्माधिकारी बुवांच्या कीर्तनात निरूपणाला जे सूत्र घेणार आहे जे त्याच्या तोंड ओळखीसाठी मी हा GDP आणि या घटकेची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे भारत जगातली आकार ते पण मोजमाप डॉलरच्या भाषेत. सगळंच आपण भान ठेवणं आवश्यक आहे बरं का, की हे डॉलरच्या भाषेत मोजलं जातं. त्याच्यात आपण जगातली क्रमांक 4ची अर्थव्यवस्था झालो. जपानला मागे टाकलं आणि नंबर 1 अजूनही अमेरिका, साधारण $37-38 ट्रिलियन. नंबर 2 चीन, साधारण $18-19 ट्रिलियन. आणि नंबर 3 जर्मनी, 5 ट्रिलियनच्या थोडं अलीकडे. आणि मग आता भारत जे 2025-26 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे आकडे आले त्यांनी दाखवून दिलं की त्या काळात भारताची अर्थव्यवस्था 8.2% वाढली. आणि मग प्रोजेक्शन्स जी मांडली जातात तर 2025-26 या वर्षामध्ये मूळची योजना किंवा मूळचा अंदाज भारताची अर्थव्यवस्था 6.7% वाढेल, त्याऐवजी आता ते 7.2% पोचलंय. ज्यांना कोणाला या आकड्यांना आव्हान द्यायचंय, हे फुगवलेले आहेत म्हणायचंय, किंवा इकॉनॉमिक्सच्याही बेसिसवर म्हणायचंय की बेस इयर बदललंय त्यांनी ते आकडे वाटायला वेगळे वाटतात, नाही तर भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर काही वेगळाच आहे. ठीक आहे, आपलं काम आहे त्या सगळ्यांचा अभ्यास पण करायचा आहे. तरी आहे या स्थितीत भारताची अर्थव्यवस्था वर्ल्ड्स फास्टेस्ट ग्रोईंग मेजर इकॉनॉमी. नोबडी कॅन क्वेश्चन दिस. आत्ता भारत जगातली सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था. कदाचित काही अगदी छोटे छोटे देश असतील, कदाचित त्यांचा 8-9-10% निघत असेल, विशेषतः ज्यांना साऊथ ईस्ट एशियन टायगर्स म्हणतात, सिंगापूर, असं मलेशिया, छोटे छोटे देश, तैवान. पण वर्ल्ड्स फास्टेस्ट ग्रोईंग मेजर इकॉनॉमी. मला नाही वाटत की इकॉनॉमिक्सचे कोणालाही काहीही मुद्दे प्रतिमुद्दे, वाद प्रतिवाद, आकडेवारीवर आक्षेप घ्यायचा असला तरी ह्याला चॅलेंज करता येईल. तर भारत जगातली सर्वात वेगाने वाढणारी एक मुख्य अर्थव्यवस्था आहे. तरी पण तिथे आपण विद्यार्थी या नात्याने लक्षात घेऊयात की खरं म्हणजे यात उगाच फार शेफारून जावं असं काही नाही. कारण मला
अंतःकरणाला इंगळ्याच नसतात. माझ्यातला इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी जेव्हा लक्षात घेतो की हा जो आपल्या GDPचा आकडा आहे हा 140 कोटींनी निर्माण केलेली संपत्ती आहे, तरी जर्मनी अजून आपल्यावर आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत जपान आपल्यावर होतं. तर जपानची लोकसंख्या 12 कोटी आहे. 12 कोटी लोक एका वर्षामध्ये 140 कोटींपेक्षा जास्त संपत्ती निर्माण करत होते. आणि आज आपण 4 नंबरचे झाल्याबद्दलचा एक योग्य आनंद शेफारून न जाता, कारण तरी जर्मनी की ज्याची लोकसंख्या 7 कोटीला थोडी कमी आहे, 7 कोटीपेक्षा कमी आहे, तो जर्मनी अजूनही 140 कोटी जेवढी संपत्ती निर्माण करतात त्यापेक्षा जास्ती करतोय. आपली खरी स्पर्धा सर्वार्थाने चीनशी पण आहे. म्हणजे इथे आपल्याला दरडोई उत्पन्नाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. ते भारताचा जगातली आकाराला चौथी अर्थव्यवस्था होतानाचं दरडोई उत्पन्न सुमारे $2,700 आहे. डॉलरच्या भाषेत सुमारे $2,700 आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला, अभ्यास केला त्यातल्या विकसित अर्थव्यवस्थांचा, तर $2,700 दरडोई पर कॅपिटा GDP. ठीक आहे, याचा अर्थ भारत अजून गरीब वर्गात आहे. गरीब आता त्याला निम्न, लोअर मिडल क्लास, निम्न वर्ग, अजून फार मोठा पल्ला भारताला गाठायचा आहे. 2047 पर्यंत आपण अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर जर 8% ठेवू शकलो तर 2047 मध्ये आपण ज्याला इकॉनॉमिक्स मधलं नाव आहे मिडल इन्कम, मध्य, म्हणजे $14-15,000 दरडोई उत्पन्न, $14-15,000. तुम्ही कल्पनाच करा की गेल्या काही वर्षांमध्ये भारताचा विकास वेगाने झालाय, आनंदाचीच गोष्ट आहे. मी त्या मुद्द्याच्या आणखी खोलात येणार आहे. एवढ्या कष्टांच्या नंतर आत्ता कुठे आपण दरडोई उत्पन्न $2,700 वर पोचलोय. शिवाय त्या उत्पन्नाच्या वाटपातली विषमता जर लक्षात घेतली तर दुःख आपलं वाढेल आणखीन, की जो गरीब वर्ग आहे तो अजूनही टाचा घासत जगणारा. तरी सुद्धा दारिद्र्याचं स्टॅटिस्टिक्स सुद्धा भारताचं खूप खाली आलंय, इकॉनॉमिक्सचे कोणतेही निकष. पण जगातल्या स्वतंत्र ज्या एजन्सीज आहेत त्याही मान्य करतात की गेल्या 15 वर्षात दारिद्र्य दूर करण्याचं सर्वात उत्तम काम भारताने केलं आहे. दारिद्र्याची जी काही व्याख्या आहे जागतिक, थंब रूल बोलायचं तर आधी $1 दिवसाला, ज्याचं उत्पन्न $1, ते पुढे वाढवून करण्यात आलं दिवसाचं उत्पन्न $2. म्हणजे वर्षाला तुम्ही धरून चला की $720, $25, $30. 15 वर्षांपूर्वी भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 26% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जगत होती. आज ती 5%वर आली आहे. आणि आज अर्थशास्त्रातले जाणकार एवढं तर मान्य करतात की स्वतंत्र भारताची वाटचालीमध्ये पहिली अनेक वर्ष जे अतिशय भीषण, अत्यंत बोचरं, रौरव दारिद्र्य होतं, मिझरेबल पॉव्हर्टी, रेचेड पॉव्हर्टी, तर आता आपल्याला दारिद्र्याचा प्रश्न दूर करायचाच आहे. त्यातली संपत्तीच्या वाटपाची विषमता ती नकोच आहे. पण ते जे भीषण दारिद्र्य होतं ते आता खूपच दूर झालंय, आवाक्यात आलंय. लोकसंख्या मोजायची झाली तर दारिद्र्य रेषेची जी अर्थशास्त्रातली जागतिक व्याख्या आहे त्याच्यात आपले 5% लोक बसतात. आता दारिद्र्य रेषेच्या व्याख्येला जर दिवसाचं उत्पन्न $2 हा एक सरासरी थंब रूल म्हणतात वापरायचा झाला. इकॉनॉमिक्स मधली त्याला आणखी एक फार योग्य संज्ञा आहे, त्याला मल्टी डायमेन्शनल इंडेक्स, MDI असं नाव आहे, मल्टी डायमेन्शनल इंडेक्स. ते असं केवळ पैशाच्या भाषेत नाही आहे, पण त्या विषयामध्ये तुम्ही पण अभ्यास करा. योग्य वेळ मिळेल तेव्हा मी खोल जाईन. तेव्हा भारत जगातली आकाराला चौथी अर्थव्यवस्था बनली हे एक वस्तुनिष्ठ विधान म्हणून आपण लक्षात घेऊयात. आत्ता विद्यार्थी, मग ह्या देशाचे कार्यकर्ते आणि उद्याचे कार्यकर्ता अधिकारी म्हणून लक्षात घेऊयात की वाटचाल आपल्याला अजून खूप करायची आहे. मी तर म्हणेन की लवकरात लवकर आपापली UPSC MPSC क्लिअर करून जी सर्व्हिस, जे पद, तिथलं जे पोस्टिंग, तिथली आपली जबाबदारी की हा उद्याचा विकसित भारत घडवणे यामधला आपला वाटा असायला पाहिजे.
GDP, त्यामध्ये भारत क्रमांक 4वर आणि ते डॉलरच्या भाषेत. इथे आपण त्या डॉलरच्या भाषेत या मुद्द्याला आता थोडासा वेळ देऊयात. माझ्या निरूपणाच्या मुख्य सूत्राकडे येण्यापूर्वी ते म्हणजे तुमच्याकडून पण माझी अपेक्षा आहे की गेला काही काळ तुमचं लक्ष असेल की रुपया डॉलर नात्यामध्ये रुपया सतत खाली घसरतो आहे. हे पण एक वस्तुनिष्ठ विधान आहे. आणि तो एव्हाना 90-91 रुपयाला $1 इथपर्यंत तो पोचलाय. आज मी तुमच्याशी असे अनेक विषय बोलणार आहे खरंच, की ज्यातला एक एक विषय 1.5 ते 2 तासाचा असू शकतो. हा विषय तसा आहे की मुळामध्ये कोणत्याही दोन चलनांचं नातं कसं ठरतं, रिलेशनशिप बिटवीन एनी टू करन्सीज हे कसं ठरतं. 91 रुपयाला $1. अक्षरशः अलीकडे लक्षात आहे त्या काळापर्यंत ते 81-82 रुपये होता. गेल्या काही काळात घसरण चालूच आहे, थांबतच नाही आहे किंवा थांबवली जात पण नाही आहे. पण आता ते 90-91 रुपयापर्यंत फार तर काहीतरी तो थोडा सुधारतो काही पैशांनी. 90 रुपये अमुक पैसे. तेव्हा आपण जेव्हा म्हणू की डॉलरच्या भाषेत GDP मोजला जातोय, तर मग ज्या वेळेला डॉलरच्या तुलनेत रुपया घसरतो त्यावेळी डॉलरच्या भाषेतला आपला GDP पण कमी होतो. मग जागतिक अर्थव्यवस्थांचा तौलनिक अभ्यास करताना जर GDP हा निकष असेल आणि तोही डॉलरच्या भाषेत मोजायचे तर तो त्याचा परिणाम दिसून येतो. मी तुम्हाला म्हणणार आहे की ऐकत असताना पटकन लक्षात आलं तर आनंद बाळगा, नाही आलं तर टेन्शन घेऊ नका. पण आता मी त्या मुद्द्याला जास्त वेळ देणार नाही, अन्यथा या एकट्या मुद्द्याला 1.5 ते 2 तासाचं सत्र होईल. पण निरूपणाला मी जे सूत्र घेणार आहे त्याला हे बोलणं आवश्यक आहे म्हणून सांगतोय. ते म्हणजे कोणाही दोन चलनांचं नातं, हाऊ डज द रिलेशनशिप बिटवीन एनी टू करन्सीज टेक प्लेस. ओके, याचं मूळचं उत्तर आहे मागणी पुरवठ्याचा सिद्धांत, लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय. ते म्हणजे डॉलरला किती मागणी आहे, त्या मागणीच्या तुलनेमध्ये डॉलरचा किती पुरवठा आहे आणि त्याची तुलना रुपयाला किती मागणी आहे आणि त्या तुलनेमध्ये रुपयाचा किती पुरवठा आहे. माझं तर म्हणणं आहे एकूणच अर्थशास्त्र समजावून घ्यायचं असेल तर हा बेसिक मागणी पुरवठ्याचा सिद्धांत, लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय कळला पाहिजे. इकॉनॉमिक्समधली आणखी एक मूलभूत संज्ञा असते गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवा. कोण्याही वस्तू किंवा सेवेची किंमत कशी ठरते याचं अंतिमतः सोपं उत्तर आहे. चार्ट जर काढला आपण तर डिमांड कर्व आणि सप्लाय कर्व ही जिथे इंटरसेक्ट होते तो जो पॉइंट आहे. आणि माझं म्हणणं समजायला सोपं आहे, कॉमन सेन्स आहे की एखाद्या वस्तू किंवा सेवेची मागणी जेव्हा वाढते तेव्हा तिची किंमत वाढते, प्राइस वर जाते. या उलट एखाद्या वस्तू किंवा सेवेचा सप्लाय जेव्हा वाढतो तेव्हा त्याची किंमत खाली येते. इतका तो सोपा आहे. मला 4 डिसेंबर ही सुद्धा एक भीषण तारीख लक्षात आहे, कारण की त्या तारखेला UPSC चे दिल्लीमधले इंटरव्ह्यू सुरू करण्यासाठी मला दिल्लीत पोचायचं होतं. आणि पहाटेपासून राडा, हा इंडिगोचा जो फियास्को आहे सगळा फियास्को झालेला. माझी पण फ्लाईट रद्द झाली. आपले दुसऱ्या दिवशीचे इंटरव्ह्यू ठरलेले ते दिल्लीत सकाळी 9:30ला सुरू होणार. कसं पोचायचं म्हणून जेव्हा वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेतला की मुंबईला जाऊन जाता येईल का, संभाजीनगरला जाऊन फ्लाईट घेता येईल का, सगळ्याच्या सगळ्या फ्लाईटचे रेट काहीच्या काही पोचले होते. आणि तुम्ही हे पेपरमध्ये पण वाचलं असेल की पार ज्या सेक्टरला एरवी शुल्क 5,000 रुपये ते पोचलं होतं 50,000 पर्यंत. कशाने आहे? इकॉनॉमिक्समधल्याला शब्द आहे सर्ज प्राइसिंग असा येतो. आणि सिंपल आहे की मागणी वाढली, मोठ्या प्रमाणावर विमानं कॅन्सल झाल्या, फ्लाईट्स. त्यामुळे आता काही करून ज्यांना पोचायचं आहे, ज्यांचं काहीतरी तितकंच महत्त्वाचं आहे, ते म्हणतात बरं मग मी एवढे देतो, तुझं किती तिकीट होतं? 5,000 का? मी 6,000 देतो. कोणी दुसरा म्हणतो मी 7,000 देतो. हे बाजार त्याला सेन्सिटिव्ह, संवेदनशील असतो, ते वर चढत जातं. थोडी तुम्हाला मी एक दुःखद आणि खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना राग आला पाहिजे अशी एक आठवण करून देतो.
22 एप्रिल 2025ला काश्मीर खोऱ्यामधल्या पहलगामच्या जवळची बैसरन व्हॅली, निसर्ग सुंदर आणि पृथ्वीवरचा स्वर्ग, पण तिथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी घुसून 26 निरपराध्यांची हत्या केली त्यांनी. जो भीती पसरली काश्मीर खोऱ्यात, अन्यथा ते पृथ्वीवरचं नंदनवन आणि त्याच्या उत्पन्नाचा, अर्थव्यवस्थेचे मुख्य आधार पर्यटन, टुरिझम, तर अचानक या धसक्यामुळे शेवटी लोक जीव वाचून मला माझ्या घरामध्ये सुरक्षित पोचू दे म्हणून तिकडून येऊ म्हणू लागले, तर विमानाचे दर बघता बघता कुठल्या कुठे पोचले. ती श्रीनगर दिल्ली फ्लाईट हिचे शेवटी सरकारला मध्ये पडावं लागलं. इंडिगोचा जो फियास्को झाला तेव्हा सुद्धा सरकार नावाच्या व्यवस्थेला मध्ये पडून विमान कंपन्यांना दम देऊन आखून द्यावं लागलं की कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला 15,000, ज्याला 5,000 आहे विमानाचं शुल्क, त्याला 15,000च्या पलीकडे जाता येणार नाही. मग इकॉनॉमिक्समध्ये ह्याला नाव आहे स्टेट इंटरव्हेन्शन इन इकॉनॉमी, रनिंग ऑफ द इकॉनॉमी, स्टेट इंटरव्हेन्शन इन रनिंग ऑफ द इकॉनॉमी. पण अन्यथा एरवी अर्थव्यवस्था बाजारपेठेच्या सिद्धांतानुसार चालते. ती बाजारपेठ मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतावर चालते. ते जसं वस्तू सेवांना लागू आहे तसंच चलनांना पण लागू आहे. तेव्हा रुपया डॉलरचं नातं, आपण जेव्हा म्हणतो की रुपया घसरतोय, मग ह्याचे दोन्ही अर्थ होतात. एक होतो की डॉलरच्या तुलनेत रुपयाची मागणी तरी कमी होते, किंवा मग त्या मागणीच्या तुलनेत रुपयाचा पुरवठा बाजारपेठेत तरी जास्ती आहे, आणि या उलट डॉलरला मागणी वाढते आहे तिच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी. या दोनांच्या तौलनिक अभ्यासातून याला इकॉनॉमिक्समधलं नाव आहे एक्सचेंज रेट मेकॅनिझम, ERM, एक्सचेंज रेट मेकॅनिझम. पण आपल्याला इथे समजावून घेण्याची आणखी दुसरी संज्ञा आहे PPP, असं नाव आहे त्याला, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. एक्सचेंज रेट वेगळी गोष्ट असते. ती मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार कळलं की आता 90 रुपये काही पैसे एका डॉलर मागे, आणि त्याचा आपल्या GDPच्या मूल्यांकनावर त्याचा परिणाम होतो. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, मराठी शब्द तर फारच सुंदर आणि अर्थपूर्ण आहे, ते म्हणजे क्रयशक्ती. क्रयशक्ती, पर्चेसिंग पॉवर, की तुमच्या चलनाची माणसाला जीवन जगायला ज्या वस्तू किंवा सेवा खरेदी करायच्या असतात त्या प्रत्यक्ष त्या खरेदी करण्याची शक्ती काय आहे. की माणसाला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या माणसाच्या माणूसपणाच्या सर्वात 5 मूलभूत गरजा मानल्या जातात. तुमच्या देशामध्ये त्या भागवायला यांच्याशी संबंधित ज्या वस्तू किंवा सेवा असतील त्या केवढ्याला मिळतात, आणि तीच वस्तू किंवा सेवा इकडे भारतामध्ये केवढ्याला मिळते. मला कधी विसरता येत नाही की एकूण माझे पहिल्यांदा जगाचे प्रवास जेव्हा चालू झाले, जे भरपूर झाले, त्यावेळेला अजून चलनावर सरकारी नियंत्रण होतं, आणि मग रिझर्व्ह बँक सांगायची की किती डॉलरला, किती रुपयाला $1 तुम्हाला मिळेल. परस्पर परदेशात जायला, डॉलर वापरायला परवानगीच नव्हती, सरकारची परवानगी लागायची, अर्ज करावा लागायचा. मेहरबानून रिझर्व्ह बँक म्हणायची की तुम्हाला $500 मान्य करतो, तरी ते पासपोर्टवर यायचे. मग जो काही रिझर्व्ह बँकेने सांगितलेला दर असेल तो मला लक्षात आहे 24 रुपयाला $1 पासून. आणि हे 1991च्या आधीच्या काळात, की त्याला म्हणतात कंट्रोल्ड रेट. एक्सचेंज रेट वॉज कंट्रोल्ड बाय रिझर्व्ह बँक. तुम्हाला जर परदेशात जायचं असेल तर आधी अर्ज करणे, रिझर्व्ह बँक मेहरबानीहून परवानगी देणार, मग सांगणार $500. $500चे 25 रुपयाला $1 पण तेवढे मग तुम्ही ज्या बँकांना परवानगी आहे डॉलरचे व्यवहार करण्याची तिथे जायचं, तेवढे रुपये द्यायचे, ते डॉलर देणार, ते तुमच्या पासपोर्टवर नोंदवले जाणार. जा दौरा करून या आलात की त्या $500चा सरकारला हिशोब पण द्यावा लागायचा. याचं नाव आहे कंट्रोल रेट. हे बदल 1991 नंतर आहेत, तिकडे मी येणार आहे. मग त्याला म्हणतात की आता चलनाचा दर सरकार नियंत्रित नाही. रिझर्व्ह बँक नाही सांगणार की किती रुपयाला $1. कोण सांगणार? 1991 नंतरचं उत्तर आहे बाजारपेठ. बाजारपेठेमधले जे मागणी पुरवठ्याचे सिद्धांत असतील त्याला. इथे समजावून घेण्याच्या संज्ञेचं नाव आहे कन्व्हर्टिबिलिटी ऑफ रुपी, चलनाची परिवर्तनीयता. की आपल्या देशाचं जे चलन आहे रुपया,
हे अन्य देशांच्या चलनामध्ये किती सहजपणाने ते बदलता येतं, कन्व्हर्टिबिलिटी, रुपयाची परिवर्तनीयता. 1991 पूर्वी तर ती शून्य होती. शून्य, परस्पर परवानगीच नव्हती. सरकार नियंत्रित, रिझर्व्ह बँक नियंत्रित दर होते. मग भारताने 1991च्या जुलै महिन्यात अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याच्या उंबरठ्यावर आली. आपल्याला स्वतंत्रपणे त्याचा अभ्यास करायचा आहे. पण सगळं जग एक खुली बाजारपेठ, हे सूत्र मांडणारा डंकेल ड्राफ्ट, त्यावर भारताने डिसेंबर 1990 मध्ये सह्या केल्या होत्या. प्रत्यक्ष जुलै 91 नंतर आपण हा LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, हा रस्ता आपण स्वीकारला. क्रमाक्रमाने अर्थव्यवस्थेवरचं सरकारी नियंत्रण कमी 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 करत, अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांच्या मधनं सरकार मागे जात जात अनेक क्षेत्र क्रमाक्रमाने की आता त्यावर थेट सरकारी नियंत्रण नाहीच. आता त्या विशिष्ट वस्तू किंवा सेवेची जी काही बाजारपेठ असेल तिच्यामधले वेगवेगळे प्लेयर्स आणि मागणी आणि पुरवठ्याच्या सिद्धांतावर चालू. याचा अर्थ सरकार नावाच्या यंत्रणेची आता काही भूमिकाच नाही असं नाहीये. पण आता सरकार अर्थव्यवस्था चालवणार नाही, सरकार अर्थव्यवस्थेवर देखरेख करेल. 91 नंतरची ही वाटचाल आहे. मग त्या वाटचालीतला रुपया डॉलर नात्याविषयीचा मुद्दा आहे तो म्हणजे आपण पार्शल कन्व्हर्टिबिलिटी ऑन रुपी क्रमाक्रमाने स्वीकारली. रुपयाची अंशतः परिवर्तनीयता. आता इकॉनॉमिक्समध्ये एकाला नाव आहे कॅपिटल अकाउंट, भांडवली खर्च, आणि दुसऱ्याला नाव आहे रेव्हेन्यू किंवा करंट अकाउंट, चालू खर्च. म्हणजेच मला परदेशात जाऊन यायचं आहे, त्याच्यासाठी $1000 खर्च होणार आहे, तर तो चालू खात्यावरील खर्च आहे. 1991 नंतर क्रमाक्रमाने रुपया चालू खात्यावर परिवर्तनीय करण्यात आला. ती स्थिती तेव्हापासून आजपर्यंत आहे, कन्व्हर्टिबिलिटी ऑन करंट अकाउंट, चालू खात्यावरील. पण अजूनही जर भांडवली खात्यावरील, म्हणजे म्हणण्याचं उदाहरणार्थ अर्थ आहे की देशातल्या एखाद्या उद्योगपतीला परदेशातनं कोणती तरी प्रचंड मोठी मशिनरी, यंत्रणा इकडे कारखाना स्थापन करण्यासाठी आणतं, ते कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. अजूनही आजच्या तारखेला सुद्धा अजूनही त्यासाठी मात्र रीतसर सरकारी परवानग्या लागतात, त्याच्यात खुलेपणा आलेला आहे. पण 1990च्या दशकामध्ये रुपयाच्या परिवर्तनीयतेच्या प्रश्नावर तारापोर समिती होती, हे अर्थशास्त्रज्ञ. त्या समितीला सांगण्यात आलेलं काम होतं की रुपयाची परिवर्तनीयता, की फुल कन्व्हर्टिबिलिटी स्वीकारावी. करंट अकाउंटवर तर स्वीकारली, आता कॅपिटल अकाउंट ती जर झाली, त्याचा अर्थ आहे की रुपया हे एकदम खुलं चलन, त्याला म्हणतात फ्लोटिंग करन्सी, किंवा त्याच्यावर आता रिझर्व्ह बँक किंवा सरकारचे नियंत्रण नाही. खुल्या बाजारात जे दर असतील ते, तिकडे थायलंड किंवा आसियान मधले जे देश आहेत त्यांची अशी आहे, फ्लोटिंग करन्सी आहे. अजून ती आपण स्वीकारलेली नाही. म्हणजेच अशा वेळी रुपया डॉलरचं नातं ERM ही एक बाजू, पण जी PPP, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, म्हणजे तुमचा तो प्रत्यक्ष रुपया देशांतर्गत बाजारपेठेमध्ये त्याच वस्तू आणि सेवा केवढ्याला उपलब्ध करून देतो. खरंच कल्पना करा की मी जे सांगत होतो तुम्हाला की माझे जगाचे प्रवास चालू झाले त्यावेळी मला लक्षात आहे की साधारण 40-41 रुपयाला $1. पोटात खड्डा पडायचा, पोटात खड्डा. की अमेरिकेचा जायचं झालं तर आता बँकांना परवानगी होती, आपण सरळ कोणत्याही बँकेत जायचं, तिथे आजचा रेट काय आहे त्याच्यानुसारचे पैसे द्यायचे की मला अमेरिकेचा दौरा आहे, $1000 लागणार आहेत, आजचा रेट किती, $41 ना, हे माझे 41,000, मला $1000 द्या. तिकडे अमेरिकेत मी जन्मात कधी विसरू शकायचो नाही की हा जो $1 खर्च करतोय तो म्हणजे कष्टाचे, घामाचे, श्रमाचे, अश्रूचे 42-41 रुपये आपण खर्च करतो. खड्डा पडायचा पोटात. मला आजपर्यंत लक्षात आहे की एकूण अमेरिकेमध्ये असं सहजपणे पिण्याचं पाणी मिळतच नाही. तुम्हाला प्लॅस्टिकची पाण्याची बाटलीच खरेदी करावी लागते. आणि जर 1 लिटरची बिस्लेरी, 1 लिटरची बाबा, तर ती त्यावेळेला अमेरिकेत $1 मिळायची. ती जेव्हा अमेरिकेत 1 लिटर पाण्याची बाटली $1 मिळायची,
त्यावेळेला ती भारतामध्ये ती बाटली 10 रुपयाला होती. 10. आता लक्षात घ्या, PPP म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, की आजच्या तारखेला ERM नुसार 91 रुपयाला $1 असेल, पण रुपया या चलनाची देशांतर्गत क्रयशक्ती लक्षात घेतली तर ती प्रत्यक्षात यापेक्षा चौपटीने जास्ती आहे. म्हणजे तिकडे डॉलर रुपयाला, मी ज्या काळातलं सांगतोय की 41 रुपयाला $1, पण पिण्याचं पाणी 1 लिटरला अमेरिकेमध्ये द्यावा लागतोय $1, तो भारतामध्ये मिळतोय 10 रुपयात. PPP. मी आजचं सुद्धा तुम्हाला थंब रूल, एक गणित कायमचं सांगतो, ते म्हणजे तुम्ही अक्रॉस द बोर्ड धरून चला की ERM नुसार जे रुपया-डॉलर नातं आहे, तर खरी शक्ती त्याच्या तिप्पट आहे. म्हणजे काय की ERM जर दाखवत असेल 91 रुपयाला $1, तर क्रयशक्तीची तुलना केली असता अमेरिकेच्या डॉलरच्या बाजारपेठेमध्ये ज्या वस्तू किंवा सेवा 30 रुपयाला तिकडं, म्हणजे $1 मिळत असतील, ते आपल्याला इथे 30 रुपयात मिळतात. PPP. आणखीन एकच छोटं उदाहरण देऊन आता माझ्या निरूपणाच्या सूत्राकडे मी जाणार आहे. ते म्हणजे पुस्तकं. ते माझं विश्व, तुमचंही असायला पाहिजे. रीडिंग नेक्स्ट टू ब्रीदिंग. आणि अमेरिकाच काय, माझ्या जगाच्या प्रवासात तर मी जिथे जाईन तिथे तिथल्या पुस्तकाच्या दुकानाला भेट, हा माझा एक 100% कायमचा कारभार असतो. तर तिथे पुस्तकं घेताना मी हा निकष वापरायचो की हेच पुस्तक जेव्हा भारतात येईल तेव्हा ते केवढ्याला मिळेल. आम्ही तुम्हाला त्याचं एक सोपं गणित सांगतोय खरोखर, की साधारण एक 400-450 पानी हार्ड कव्हरचं पुस्तक अमेरिकेच्या बाजारपेठेत जर $27 असेल, तर तेच पुस्तक भारतामध्ये $9 जेवढे रुपये होतील ERM नुसार. म्हणजे आजचं गणित तुम्ही काढा, मनामध्ये गणित करा की $27 अमेरिकेच्या बाजारपेठेत ज्या पुस्तकाची किंमत आहे, ते जर भारताच्या बाजारपेठेत आलं तर ते 27 गुणिले 91 होत नाही, ते $9 गुणिले 91, साधारण 810 रुपये. आम्ही त्या आधारावर निर्णय करायचो की जे पुस्तक भारतात मिळणार आहे ते अजिबात मी अमेरिकेत खरेदी डॉलरच्या भाषेत करणार नाही. अगदी जे दुर्मिळ पुस्तक, बहुधा ते भारताच्या बाजारपेठेत नसेल. पुढे तर ॲमेझॉन आलं आणि आता तर घर बसल्याच सगळं मागवता येतं, तरी हा रुपया-डॉलर नात्याचा विचार करता तुम्ही कुठलंही पुस्तक जरी काढून पाहिलं आणि त्याची डॉलरमधली किंमत किती आहे आणि ते भारतात रुपयाला मिळतं, तुम्हाला लक्षात येईल की ERM नुसार ते डॉलरचं रुपयात रूपांतर केलं तर जेवढे रुपये होतात त्याच्या 1/3, 1/3 मध्ये प्रत्यक्ष ते पुस्तक मिळतं. PPP. आपल्याकरता हा अभ्यास करायला महत्वाचा मुद्दा आहे, कारण हे जेव्हा 91 रुपयाला $1 होतंय, रुपया सतत घसरतो आहे, आपल्याला त्याचा अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे रुपयाची सतत घसरण ही मूलतः चांगली गोष्ट नाही. हे सत्य, हे निश्चित आहे. इथे कुठेतरी काळजी घ्यायला पाहिजे, हे असं व्हायला नकोय. आणि ते सांभाळायला मग जे शासन नावाच्या व्यवस्थेनी मध्ये पडायला पाहिजे. म्हणजे काय, तर जर दिसून आलं की डॉलरच्या तुलनेत रुपया घसरतो आहे, ओके, तर रुपयाचा भाव वाढण्याकरता सरकारच्या तिजोरीमध्ये जे डॉलर असतात, फॉरिन एक्सचेंज रिझर्व्ह, फॉरेक्स, आता मी थंब रूल म्हणून सांगतो की आत्ताचे आपले फॉरेक्स स्वतंत्र भारताच्या इतिहासातले सर्वात जास्त आकडा आहे, तो साधारण $700 बिलियन थोडा कमी आहे. 700 बिलियन. ॲक्च्युली हे प्रचंड आहे. मी तुम्हाला सोपा थंब रूल सांगतोय की भारतावर देश म्हणून जे एकूण परकी कर्ज आहे, सॉव्हरिन नॅशनल डेट, ठीक आहे, त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष आपल्याकडे असलेली परकी चलनाची गंगाजळी फॉरिन एक्सचेंज रिझर्व्ह आपल्याकडे जास्त आहे. याला म्हणतात फंडामेंटल्स ऑफ इकॉनॉमी आर स्ट्रॉंग, की अर्थव्यवस्थेचे जे काही मूळचे मानले जातात ते पक्के, ते नीट आहेत. इथे सरकारच्या गंगाजळीमध्ये जर परकी चलन फॉरिन एक्सचेंज रिझर्व्ह $700 बिलियन थोडा कमी एवढा आहे आणि दिसून येत आहे की डॉलरच्या तुलनेत रुपया घसरतोय,
तर रुपयाचा भाव वाढवायला एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे हे सरकारकडे असलेल्या गंगाजळीतून काही डॉलर खुल्या बाजारात सोडायचे. सप्लाय वाढला की किंमत खाली येते आणि रुपया स्टॅबिलाइज म्हणतात, स्थिरावायला मदत होते. हे तंत्र आहे. हे खरंच मी तुम्हाला सांगतोय की अधिक वेळ असता मी माझ्या मनाला बोलता बोलता विचारतो की उदाहरण बोलण्यामध्ये वेळ देऊ का. साधारण 2007-8 पर्यंत भारतामध्ये पेट्रोलचे दर पण सरकार नियंत्रित होते. नोट्स घेत असाल तिकडे भरभर नीट नोंदवून घ्या. साधारण 2007-8-9 इथपर्यंत पेट्रोलवर अजूनही सरकारची पूर्ण पकड, मोनोपॉली. आणि खुल्या बाजारात आपण आपापल्या मोटरसायकल स्कूटरमध्ये जे पेट्रोल भरत असू त्याचे दर सरकार ठरवायचं. 2007-8-9च्या पुढे सरकारने पेट्रोलचे दर खुले केलेचा अर्थ आता सरकार नाही ठरवणार की तुम्ही हे एवढ्यालाच पेट्रोल विकायचं असं, खुल्या बाजाराचं तत्व. तरी पण तिथे कायम सरकार एक गोष्ट सांभाळते, ते म्हणजे काही कारणाने जर पेट्रोलचे भाव कडाडतायत असं जाणवलं तर सरकारच्या नियंत्रणातलं जे पेट्रोल आहे ते खुल्या बाजारात सोडतं. कल्पना करा की रशिया युक्रेन युद्ध चालू झालं आणि त्याचा पेट्रोलच्या भारतात येणाऱ्या पुरवठ्यावर दुष्परिणाम झाला. किंवा येमेनमधले जे हौथी बंडखोर आहेत ते चाचेगिरी करतायत अरेबियन सी आणि रेड सी मध्ये, आणि ते बरोबर पेट्रोल टँकर्सवरच छापा घालून ते ताब्यात पण घेत आहेत. त्यांनी झालेला धसका आणि त्याचा सुएझ कॅनॉलमधनं जे पेट्रोल टँकर येत आहेत त्याच्यावर होणारा परिणाम, सगळ्याचा भारतावर होतोच ना परिणाम. पेट्रोलचे भाव कडाडायला सुरुवात होते. तेव्हा ना भारताने पेट्रोलची आपली बास्केट खूप डायव्हर्सिफाय हा शब्द आहे, म्हणजे आता आपण कोणा एकावर मर्यादित नाही होत. आपण सौदी अरेबिया, इराक, अमेरिकेने इराणवर सँक्शन लागू केले. आपली इच्छा असो नसो नाहीच आहे, पण ते पाळावे लागतात. त्याच्या अन्यथा इराण भारताला पेट्रोल देणारा देश आहे. मग तिकडे नायजेरिया, नंतर व्हेनेझुएला, असं भारत अनेक सोर्सेसमधनं पेट्रोल घेतो. पण आत्ता अमेरिका व्हेनेझुएला मुद्दा चालू आहे. ट्रम्पला जे काही नीती करायची आहे तो तिकडं व्हेनेझुएलापासच्या समुद्रामधल्या बोटींवर बॉम्बिंग करतोय की हे ड्रग्सची ट्रॅफिक करतायत. आणि ते प्रेसिडेंट ट्रम्पनी व्हेनेझुएलावर सँक्शन्सच लागू केले आणि सगळा त्यांचा पेट्रोलचा हे बंद करून ठेवला. व्हेनेझुएलाचे पेट्रोलचे टँकर ताब्यात घेतले. मग आता भारताच्या दिशेने निघालेला एखादा टँकर असू शकेल का? अर्थातच असू शकेल. म्हणजेच त्याच्या पुरवठ्यावर परिणाम होणार. म्हणून जर खुल्या बाजारात सामान्य नागरिकांसाठी पेट्रोलचे भाव कडाडायला लागले तर सरकारमध्ये पडतं. कारण अजूनही पेट्रोलचं उत्पादन यावर अजूनही सरकारची मोनोपॉली आहे. पेट्रोलची आयात किंवा ते खुलं केलेलं नाही. मग सरकार जेव्हा भाव कडाडतायत असं दिसतं तेव्हा मग सरकारच्या साठ्यातलं जास्तीचं पेट्रोल खुल्या बाजारात सरकार सोडतं. सप्लाय, पुरवठा वाढतो, त्यामुळे पेट्रोलचे भाव खाली यायला मदत होते. आता यातल्या पेट्रोलच्या जागी चलन लावा आणि मग रुपया घसरतोय असं दिसलं तर तिजोरीतले मग डॉलर ओतले तर तो रुपया स्थिरावतो, स्टॅबिलाइज होतो. गेला काही काळ मी पाहत होतो की हे करण्याची क्षमता असूनही की गंगाजळी परकी चलनाची तर $700 बिलियन थोडी कमी आहे. हे जे रुपया घसरत थांबतच नाहीये. खरं म्हणजे ते थांबवू शकतं, पण काही कारण आहे की रिझर्व्ह बँक ते सर्व निरीक्षण तर करतंय, पण जास्तीचे डॉलर खुल्या बाजारात ते अलीकडे काही काळापूर्वी केलं पण नव्हतं करत. इथे आपण हा जो रुपया डॉलरचं नातं घसरतं त्याचे परिणाम लक्षात घेऊयात. आपण एकदम एक सोपा परिणाम आहे, ते म्हणजे भारत अमेरिकेसहित जगाला जी निर्यात करतो त्या वस्तू किंवा सेवा त्यांच्या बाजारपेठेत स्वस्त बनतात. स्वस्त, आपली निर्यात स्वस्त बनते. कारण माझं मते कळायला काय अवघड नाही. शेवटी अमेरिका, समजा भारत सॉफ्टवेअर तयार करून अमेरिकेला विकतो, टेक्स्टाईल, कपडा उद्योग, इतर अनेक फार्मसी म्हणजे आपण औषधं पुरवतो, आणि अमेरिकेचा ग्राहक ते डॉलरच्या भाषेत तो खरेदी करतो. तिकडे त्याला समजा जी भारत निर्यात करतोय ती वस्तू $1 मिळते आहे आणि ते रुपया डॉलरचं नातं 80 रुपयाच्या वरून ते 90 रुपयापर्यंत पोचलं, तर तिकडे त्याला ती वस्तू $1च्या ऐवजी खाली 80 किंवा 90 सेंट म्हणजे स्वस्तामध्ये मिळते.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होण्याने आपली निर्यात स्वस्त बनते. एव्हाना लक्षात आलं असेल तर ह्याचा जो इक्वल आणि अपोजिट उलटा आहे तो म्हणजे मग आपण ज्या आयात करतो गोष्टी त्या महाग बनतात. त्या महाग कारण ते आपण तिकडे घेणार डॉलरमध्ये आणि इकडे विकणार रुपयामध्ये. जर ते आता डॉलर 91 रुपयाचं झालं तर याचा अर्थ आहे आता डॉलरमधल्या त्याच वस्तू किंवा सेवा खरेदी करायला आपल्याला जास्ती रुपये द्यावे लागणार, त्यामुळे महाग. दोन्हीचे मिळून परिणाम काय तर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यामुळे भारताची निर्यात बनते स्वस्त, आयात बनते महाग. याचा परिणाम आपल्या वस्तू किंवा सेवांना जागतिक बाजारपेठेत मागणी वाढू शकते, त्यामुळे कारण किंमत कमी झाली. पण तौलनिक विचार करणारा ग्राहक, प्राइस सेन्सिटिव्ह मार्केट म्हणतात की मग तो म्हणतो मला ह्यापेक्षा ही भारतीय स्वस्त आहे, मी तिकडे जाईन. या उलट आयात महाग बनते, मग भारतातला ग्राहक आयात केलेल्या ज्या वस्तू किंवा सेवा वापरत असेल तो 50 वेळा विचार करणं चालू केलं की नाही हे महाग झाले, नको आत्ता. त्याचा परिणाम हा जो आयात निर्यात व्यापार आहे त्याच्यावर होऊ शकतो. मी जे म्हणतोय ते जर तुमच्या एव्हाना लक्षात आलं असेल तर तुम्हाला एक जाणवेल. आता मी ते डिफाईन करतोय. ते म्हणजे एकूण प्रेसिडेंट ट्रम्पनी इफेक्टिव्हली 10 मे 2025 पासून, म्हणजे ह्या दिवशी ऑपरेशन सिंदूर अचानक थांबलं, सीज फायर. 10 मे 2025 सायंकाळी 5 तिथपासून प्रेसिडेंट ट्रम्प आणि त्यांच्या नेतृत्वाखालची अमेरिका सरळ भारत विरोधी धोरणं घेते आहे. सर्वंकष, अनेक पातळ्यांवर. त्यातला आर्थिक म्हणजे ट्रम्पनी भारताच्या वस्तू किंवा सेवांवर 50% म्हणजे कचकावून टॅरिफ लावलं. त्याचे परिणाम काय होणार तर जे वस्तू किंवा सेवा भारत अमेरिकेत पाठवत आहे तिच्यावर अमेरिकेत 50% टॅरिफ म्हणजे ती वस्तू किंवा सेवा महाग होणार. महाग झाल्यामुळे अमेरिकन ग्राहक म्हणणार आम्ही ती घेत नाही. आता मला वाटतं तुमच्या डोक्यात एक प्रकाश उगवणं चालू झालं असेल की ट्रम्पच्या टॅरिफ लावण्यामुळे भारताची अमेरिकेतली निर्यात महाग होणार, पण रुपया डॉलरचं नातं घसरल्यामुळे ती निर्यात स्वस्त होणार. ह्यातला जो संघर्ष आहे. आणि त्याचवेळी भारताने अर्थातच भारतातला जीएसटी कमी केला. 4 दर होते ते 2वरच आणले. सगळा मिळून खरं म्हणजे आजच्या तारखेचं निश्चित आहे की ट्रम्पनी भारतावर जे टॅरिफ लागू केले त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. उलटी भारताची ट्रम्पनी एकेवेळी जोरजोरात भारताच्या अर्थव्यवस्थेचं वर्णन डेड इकॉनॉमी असं केलं. ते करू दे त्याला, पण आत्ता भारत 8.2 आणि जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था. याचं आणखी एक मुख्य कारण आहे ही जी 140 कोटीची भारताची बाजारपेठ आहे ती अत्यंत काळजीपूर्वक गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत संघटित आणि अंतर्गत जगातली सर्वात खुली अर्थव्यवस्था बनलेली आहे. रुपया डॉलर पुरतं बोलायचं तर इंटरव्हेन्शन मध्ये पडून रुपयाचा दर स्थिरावणं शक्य असूनही रिझर्व्ह बँकेने आपल्या गंगाजळीतले डॉलर का ओतले नसतील आणि कंट्रोल्ड कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतात की रुपया घसरू दिला असेल याचं एक असू शकतं हे चिंतन मी म्हणतोय. हे चिंतन एवढं तुम्हाला मी नम्रपणे पण निश्चित सांगतो की आता हे जे मुद्दे मी सगळे बोलतोय तसे तुम्हाला तयार कोणतं पुस्तक, कोणता वृत्तपत्र, कुठला आलेला लेख, कोणा तज्ज्ञांनी म्हणलेलं हे एकत्र नाही दिसणार. हे माझा चालू असलेला अभ्यास मी एकत्र मांडून तुमच्यापर्यंत पोचतं करतोय. रुपया डॉलरच्या त्याला एक हा अर्थ आहे त्याचा. इथे लक्षात घेण्याची संज्ञा आहे करंट अकाउंट डेफिसिट, CAD, करंट अकाउंट डेफिसिट. याला मराठी शब्द आहे चालू खात्यावरील तूट. आणि एकदम याची सोपी व्याख्या सांगतो मी. ज्याकरता सांगतोय ना अर्थशास्त्र चित्तथरारक आहे, काही भीती घाबरायचा किंवा खूप आकडे असतात. कॉमन सेन्स जर लक्षात असेल तर अभ्यासामध्ये ते तर CAD करंट अकाउंट डेफिसिट याचा एक्झॅक्ट अर्थ काय. ओके, एकदम सोपा आहे. CAD म्हणजे निव्वळ किती डॉलर भारतात आले आणि निव्वळ किती डॉलर भारताला द्यावे लागतायत यातला फरक. जर जास्त डॉलर आले
आणि आल्यापेक्षा कमी डॉलर आपल्याला द्यावे लागले तर त्याला म्हणतात CAD पॉझिटिव्ह आहे, करंट अकाउंट डेफिसिट. पण तसं चित्र आपलं कधीही नाही, स्वातंत्र्यानंतर कधी नाही. एवढंच नाही तर अर्थशास्त्र सांगतं की विकासाकरता CAD करंट अकाउंट डेफिसिट साधारण 2.5% किंवा त्याच्या खाली असला पाहिजे. CAD करंट अकाउंट डेफिसिट हा सुद्धा मोजला जातो GDPच्या किती टक्के. हे युनिट लक्षात ठेवा, नीट विषय कळायला. आपण उदाहरणार्थ जेव्हा म्हणतो की 2.5% CAD ओके आहे, इंग्लिश शब्द ॲक्सेप्टेबल, की जो देश विकासाच्या वाटेवर आहे त्याला तो करण्यासाठी विकासाला चालना देण्याकरता अर्थातच जगातल्या विविध वस्तू किंवा सेवा जास्ती आयात करणं आवश्यक आहे. अजून त्या देशाकडे तेवढ्या किंवा त्यापेक्षा जास्ती निर्यात करण्या एवढी जी अर्थव्यवस्थेची शक्ती ती तयार झालेली नाही. अर्थातच आहे की CAD निगेटिव्ह असणार, पण अर्थशास्त्र सांगतं की तो 2.5% पर्यंतचा ओके आहे, असावा. पण लक्षात ठेवा की ते 2.5 म्हणजे GDPच्या 2.5 म्हणजे मोठा आहे तो आकडा, GDPच्या 2.5. आत्ता भारताचा तो 1% अलीकडे किंवा पलीकडे. एवढ्या सगळ्यानंतर 91 रुपयाला $1, ट्रम्पची टॅरिफ, जगातली अस्थिर स्थिती, पेट्रोल, देशादेशातली युद्ध, पण ज्या तऱ्हेने गेल्या अनेक वर्षांमध्ये हा 140 कोटीचा भारत ही एक बाजारपेठ आणि ती अंतर्गत सर्वात खुली आणि सर्वात संघटित, याचा आता जो देशाला फायदा होतोय त्याचे परिणाम आहेत. तो म्हणजे आपला CAD या सगळ्याच्या नंतर सुद्धा 1%च्या अलीकडे किंवा पलीकडे, म्हणजे तो जी रेंज आहे 2.5 GDPच्या 2.5 त्याच्या खाली, म्हणजे कंट्रोलमध्ये येतो, आपल्या नियंत्रणामध्ये येतो आपल्या. तेव्हा आजच्या तारखेला आता भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या टप्प्याला आहे, तर मी मित्र हो, ज्यासाठी गेला सर्व काळ अभ्यास करत माझ्या मनात एक आकार येत होता की चाणक्यातल्या मुलांना हे सांगायला पाहिजे, एक स्पेशल सत्र म्हणून सुद्धा. आता बरोबर त्या मुद्द्यापाशी आपण पोचलोत आणि त्याचा अर्थ लक्षात घ्या. मी तर थांबून म्हणणार आहे की मी जे तुम्हाला एक फार मोलाचं विधान सांगणार आहे ते तसं मी थांबीन आणि म्हणणार आहे की न चुकता जिथे आहात तिथे नोंदवून पण घ्या ते विधान. फारच मोलाचं आहे खरं म्हणजे. आजच्या माझ्या निरूपणाचं ते मुख्य सूत्र आहे, तिथे यायला मला 1 तास लागला. तरी मी तुम्हाला जाणीव करून देतो की तरी मी झालेल्या 1 तासामध्ये निदान 5 तुमच्याशी असे मुद्दे बोललोय की ज्यातला एक मुद्दा 1.5 ते 2 तासाचा ऐवज आहे. तरी ते एकत्र करून आता त्या बॅकग्राऊंडवर मी जे तुम्हाला विधान सांगणार आहे हे स्वातंत्र्योत्तर भारतामधले एक महान सार्वकालिक श्रेष्ठ असे इकॉनॉमिस्ट, अर्थशास्त्रज्ञ, त्यांचं नाव डॉक्टर विजय केळकर, विधान त्यांचं आहे. डॉक्टर विजय केळकर हे फार थोर नाव आहे, इकॉनॉमिक्समधला बाप माणूस एकदम, ज्यांचा इकॉनॉमिक्समधला आपण जे वैश्विकतेचं भान आणि कर्तृत्व असलेली युवा पिढी उभी राहावी म्हणून चाणक्य मंडल, तर इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये वैश्विकतेचं भान आणि कर्तृत्वाचा उत्तम आदर्श, उत्तुंग आदर्श, रोल मॉडेल म्हणजे डॉक्टर विजय केळकर. एकेवेळी ते वर्ल्ड बँकेचे पण व्हाईस प्रेसिडेंट होते, IMFवर होते. इकॉनॉमिक्समधले त्यांचं स्थान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना संपूर्ण भारताचे फायनान्स सेक्रेटरी, एरवी तो IAS अधिकारी असतो, स्वतः डॉक्टर विजय केळकर सर IAS अधिकारी नाहीत, पण सरकारने त्यांना फायनान्स सेक्रेटरी या पदावर नेमलं होतं ते बरोबरच आहे. एव्हाना ज्यांचा अभ्यास पण चांगला चालू असेल त्यांना हे लक्षात असेल, मी आत्ता त्या मुद्द्यावर वेळ देणार नाहीये. ते म्हणजे 1991 नंतर भारताच्या कर पद्धतीमध्ये जे आमूलाग्र बदल घडवून आणायचे होते त्यासाठी भारत सरकारने एक सदस्य समिती नेमली होती, ती म्हणजे केळकर समिती. आणि 1991च्या अलीकडे जो काही समाजवादी धोरणांचा कालखंड आहे, पण त्या नादामध्ये हे निश्चित आहे की भारताची कर प्रणाली अत्यंत विषम, अत्यंत बोजड, अतिशय गुंतागुंतीची, अन्यायकारक, किचकट बनून बसली होती की त्यामुळे कर चुकवेगिरीला चालना मिळत होती.
तर ती कर प्रणाली अधिक सोपी करणे, सुटसुटीत करणे, सुलभ करणे, कराचे दर उलट कमी करणे, कराचा बेस जास्ती विस्तार करणे, हे सगळं कसं करायचं याला नेमलेली होती केळकर समिती. करांचे जे दोन मुख्य प्रकार, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स, तर केळकर समितीने, मी तुम्हाला 1995-96चं सांगतोय, या सगळ्यावर शिफारसी केल्या. त्या 51 उत्तम आहेत. त्यातल्या डायरेक्ट टॅक्स, मग त्याचा मुख्य प्रकार आहे इन्कम टॅक्स, मुख्य, बाकी इतर काही, पण इन्कम टॅक्स. आता त्याच्यावर अजूनही अनेक बदल व्हायचे आहेत. मधल्या वर्षांच्या मध्ये त्याबद्दलच्या एक फार मूलभूत प्रस्ताव होता, त्याचं नाव डायरेक्ट टॅक्स कोड, DTC असं त्याचं नाव होतं. 2017-18 पर्यंतचं तर एक चित्र होतं की लवकरच हे DTC येणार, आणि त्यामध्ये चाणक्य मंडलमधनं तयारी करून जे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये असे अधिकारी त्या DTCच्या ड्राफ्टिंग तयार करण्यामध्ये ते सहभागी होते. एकूण मिळून काहीतरी कारण आहे, मी त्याला दुर्दैव म्हणतो, पण हे DTCचा मुद्दा काहीसा मागे पडला मधले अनेक वर्ष. आत्ता तो पुन्हा एकदा तो चर्चेत येतोय. ते केळकर समितीच्या शिफारसींमध्ये आहे, पण ज्यावर प्रत्यक्ष प्रभावी काम झालंय ते अप्रत्यक्ष करांची रचना. मधल्या सर्व वर्षात ते निश्चित आहे की भारताची कर प्रणाली आधीच्या तुलनेत तर खूपच सोपी, सुटसुटीत, पारदर्शक, त्याची कागदपत्र फॉर्म जे भरायचे तेही सोपे, त्या प्रमाणामध्ये त्यातला भ्रष्टाचार कमी झालाय. बंद नाही झालेला आहे, दुःखद आहे, पण भ्रष्टाचाराचा आवाका, शक्यताच कमी झाल्यात. अगदी इन्कम टॅक्सचे दर सुद्धा कमी झाले, शून्य इन्कम टॅक्सचे स्लॅब वाढत गेलेत, आणि पुढे टॅक्स प्लॅनिंग नीट केलं तर तुमचं उत्पन्न जवळजवळ 8 लाखापर्यंतचं असलं तर तुम्हाला प्रत्यक्ष भरावा लागणारा आयकर, इन्कम टॅक्स शून्य असू शकतं. हे टॅक्सेशनच्या रचनेतच हे झाले सगळे बदल, हे योग्यच आहेत. आणि दर बजेटमध्ये थोडी अपेक्षा असते मध्यम वर्गाला दिलासा. मध्यम वर्गाला दिलासा म्हणजे काय, तर टॅक्स स्लॅब वाढवणे, टॅक्सचा दर कमी करणे. आणि ही मानवी जीवनातली, अर्थव्यवस्थेतली गंमत पण आहे की टॅक्सचं प्रमाण कमी करण्याने प्रत्यक्ष कर संकलन वाढतं. जसं आधी GSTचे पण 4 स्लॅब होते, आता ते 2 केले आणि कमी केले, तरी प्रत्यक्षात GSTचं संकलन वाढतं. हे अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही गोष्ट आहे. तर केळकर समितीच्या ज्या शिफारसी होत्या यातल्या इनडायरेक्ट टॅक्सेसवर काम झालं. त्यातलं सर्वात उत्तम काम म्हणजे GST, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. परत हा एकटा विषय 1.5 ते 2 तासाचा ऐवज आहे, मी त्यावर वेळ देणार नाहीये. आठवण करून देतो की नीट अभ्यासातून 75 सोनेरी पानं लिहिताना मी GSTलाच एक सोनेरी पान म्हटलोय. पुढे त्या अंमलबजावणीमध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत, त्रास आहेत, दुर्दैवानी भ्रष्टाचार आहे, दुर्दैवानी त्याचा त्रास चाणक्य मंडळलाही सोसावा लागलाय. त्याची माझ्या जिभेवर एक कटू आणि रागाची चव आहे. पण मुळामध्ये हा जो प्रचंड मोठा टॅक्स रिफॉर्म आहे, गुड्स, वस्तू यांच्यावर केंद्र सरकारचे कर वेगवेगळे होते, त्या करांचे प्रकार आणि त्याचे स्लॅब्स वेगवेगळे होते, राज्य सरकारांचे कर वेगळे होते, त्याचे स्लॅब्स वेगळे होते, आणि राज्यांमधला वस्तू किंवा सेवांचा व्यापार किंवा केंद्र आणि राज्यां त्याच्यावर पुन्हा आणखी वेगळे कर, अशी भयंकर गुंतागुंतीची कर प्रणाली होऊन बसली होती. एवढंच नाही तर 1992-93 पर्यंत, श्वास रोखू नये का, 1992-93 पर्यंत तर सेवा क्षेत्रावर करच नव्हतं, सर्व्हिस सेक्टर करच नव्हते. ही जी सर्व्हिस टॅक्स ही संकल्पना पहिल्यांदा 1992-93चं बजेट, अर्थसंकल्प, फायनान्स बिल असा त्याचा घटनात्मक शब्द आहे, वित्त विधेयक, 1992-93च्या वित्त विधेयकात ही पहिल्यांदा संकल्पना आली. आणि आपल्या राज्यघटनेतल्या अधिकारांची कोणते कर कोणाला लागू करण्याचे, तर हा सर्व्हिस टॅक्स, सेवा कर हा देशव्यापी म्हणून तो केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय म्हणून त्या 92-93च्या बजेटमध्ये आला. आता त्यांनी आणखी गुंतागुंत वाढली की एकीकडे केंद्राचे किंवा राज्याचे वस्तूंवरचे वेगवेगळे कर तर आहेतच, आता त्याच्यात आणखी एक सेवा कर नावाचा आला आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आले, गुंतागुंत वाढली. तर ह्या केळकर समितीची शिफारस आहे की वस्तूंवरील सर्व कर, सेवा कर सगळं
एकत्र विसर्जित करून एकच GST, आणि तो होण्यामुळे सगळा भारत ही एक एकसंध आणि देशांतर्गत खुली असलेली जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. GST. तर मी जे सोनेरी पान लिहिलंय त्यात अधिक तपशील दिलाय, मुळातून ते वाचा आणि जेव्हा असेल तेव्हा आपण अधिक चर्चा तर करूच. पण मग हा सप्टेंबर 2016 मध्ये GST करताची घटना दुरुस्ती झाली, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, ती आवश्यक होती. आणि 1 जुलै 2017 पासून GSTचा रोलआउट चालू झाला. गेल्या 8-9 वर्षांमध्ये GSTच्या अंमलबजावणीचं जे काय असेल ते असेल, चढउतार भलबुरो. GST आणताना स्वतः डॉक्टर विजय केळकर यांचं म्हणणं होतं की एक सिंगल रेट आधी आणा, GST लागू करा, GSTचं प्रशासन स्थिरावा, GST रेजिम, कारण मुद्दा गुंतागुंतीचा आहे, आणि मग तुम्ही क्रमाक्रमाने त्याचे स्लॅब तयार करा, असं स्वतः डॉक्टर विजय केळकर यांची शिफारस होती. आणि तेव्हापासून आजपर्यंत अभ्यासांती वैयक्तिक मला ती कायम पटलेली आहे. पण सरकारने ते मान्य केलं नाही. सरकारने आणताना सुद्धा 4 रेट. त्यावेळेला वर्करनी वाटायला एक चमकदार वाक्य बोललं गेलं की सगळ्यांना एकच GST लागू दर का नाही करता येणार, तर म्हणे ब्रेड आणि मर्सिडीज यावर एकच दर कसा लागू करणार, ब्रेडवर कमी पाहिजे, मर्सिडीजवर जास्ती पाहिजे. मी याला बाह्यता चमकदार वाक्य का म्हणतोय? GST लागू करताना डॉक्टर विजय केळकरजी सूचना करतात की आधी एक रेट आणि GST रेजिम, GST ॲडमिनिस्ट्रेशन नीट लागू करा, ते प्रस्थापित झाल्यावर रेट वाढवा. आपण अशी कल्पना करू की एक फ्लॅट रेट GSTचा 10% लागू केला, तर जो ब्रेड सामान्य माणसाला खायचा आहे आणि त्याला 10 रुपयाला येतो, तर त्याला त्या 10 रुपयाच्या 10% म्हणजे 1 रुपया पडणार आहे. आणि वाटायला आकडा 10%, पण अरे ती मर्सिडीज 5 कोटीची जर असेल तर तुला त्यावर 50 लाख तुला भरायचं आहे. तर हे वर्करनी चमकदार वाक्य खरं इकॉनॉमिक्समध्ये लागू नाही पडत, पण हे त्यावेळी बोललं गेलं. 4 प्रकारचे रेट आले, रेस्ट इज हिस्ट्री, आले ते आले, आता 2 झाले त्याच्यातले. त्या डॉक्टर विजय केळकर यांनी काही काळापूर्वी एक प्रचंड मोठा अर्थ असलेलं विधान केलं त्यांच्या पुस्तकात, इन सर्व्हिस टू द नेशन असं त्या पुस्तकाचं नाव आहे. ग्रेट पुस्तक आहे. मी तर कायम म्हणत आलो की तुम्ही सुद्धा सर्वांनी ते वेळात वेळ काढून वाचावं, आणि विशेषतः ज्यांची निवड झाली आहे आणि सर्व्हिस कोणती असू द्या आणि पोस्टिंग कोणतं, हे पुस्तक वाचावं. त्यामध्ये त्यांनी एक प्रचंड अर्थपूर्ण वाक्य बोलले, ते आहे निरूपण. मी आज जे सगळं इंट्रोडक्टरी बोललो ते, आणि आता ते वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आजची इथून पुढची काही मिनिटं मला वेळेचं गणित सांगताच आहे की विषय मला जो अभिप्रेत आहे तो आज पूर्ण होईल असं नाही आहे, पुढच्या वेळेला आपण तो कंटिन्यू करू. पण आज मी ते वाक्य आणि त्या वाक्याचा अर्थ काय होतो हे तर निश्चितच सांगणार आहे. मला घड्याळ सांगते की तेवढा वेळ निश्चितच आहे. नीट ऐका. डॉक्टर विजय केळकर यांचं अरविंद सुब्रमण्यन यांच्या भारताच्या इकॉनॉमीवरच्या पुस्तकाची प्रस्तावना, त्यामधलं वाक्य आहे, इंडियाज इकॉनॉमिक रिफॉर्म्स प्रोग्राम शुड नाउ शिफ्ट फ्रॉम प्रॉडक्ट रिफॉर्म टू फॅक्टर रिफॉर्म. शांतपणे आधी तुम्ही हे वाक्य ऐकलं असेल. मी आता ते पुन्हा सावकाश सांगणार आहे की लिहून घ्या. आजच्या आणि पुढे आणखी किमान होणाऱ्या एका सत्राचा, आणि ते मी बजेट पूर्वीच घेईन हे निश्चित आहे, ते सत्र सुद्धा मी बजेट पूर्वीच घेईन. तिथे हा पुढे विषय चालू राहणार आहे मला माहिती आहे, कारण जे मी नोट्स माझ्या तयार पण केल्यात, मला माहिती आहे सगळं संपणार नाही आहे. इंडियाज इकॉनॉमिक रिफॉर्म प्रोग्राम लिहून घेत असाल म्हणून मी सावकाश थोडं थांबलोय. हे त्यांचं मूळचं विधान, इंडियाज इकॉनॉमिक रिफॉर्म प्रोग्राम नीड्स टू शिफ्ट फ्रॉम, भारताच्या आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम आता बदलायचा. कुठून कुठे? इंडियाज इकॉनॉमिक रिफॉर्म्स प्रोग्राम नीड्स टू शिफ्ट फ्रॉम प्रॉडक्ट रिफॉर्म टू फॅक्टर रिफॉर्म, हे विधान आहे. यातला ऑपरेटिव्ह सर्वात महत्वाचा भाग आहे की भारताच्या आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम आता कुठून कुठे झालेला पाहिजे, तर प्रॉडक्ट रिफॉर्म,
प्रॉडक्ट म्हणजे वस्तू किंवा सेवा. 1991 नंतर आपण जो आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम स्वीकारला, एक ओळीमध्ये डॉक्टर विजय केळकर अत्यंत करेक्ट सांगतायत की तो सगळा मुख्यतः वस्तू किंवा सेवांच्या संदर्भातल्या आर्थिक सुधारणा, प्रॉडक्ट रिफॉर्म. ते सांगतायत की आता तो इंडियाज इकॉनॉमिक रिफॉर्म्स प्रोग्राम नीड्स टू शिफ्ट फ्रॉम प्रॉडक्ट रिफॉर्म टू फॅक्टर रिफॉर्म. इथे फॅक्टर म्हणजे अर्थशास्त्रामध्ये उत्पादनाचे जे 4 घटक मानले जातात, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, त्याला फॅक्टर म्हणतात. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन हे 4 मानले जातात. 4 नीट नोंदवून पण घ्या. इकॉनॉमिक्समध्ये ही जी वस्तू किंवा सेवांची म्हणजे संपत्तीची निर्मिती, प्रोडक्शन म्हणजे नुसतं काहीतरी हे घड्याळच तयार केलं, पुस्तकच केलं, मोबाईल केले, हे सगळे वस्तू आहेत किंवा कोणी सर्व्हिसेस वेगवेगळ्या तऱ्हांच्या. तर तिचे 4 मानले जातात घटक, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन 4 मानले जातात. लँड, लेबर, कॅपिटल आणि मॅनेजमेंट. हे 4 घटक आहेत. हे 4 घटक आहेत. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, ती जगातली कुठली अर्थव्यवस्था असू द्या, अमेरिका असू दे, भारत असू दे, इकॉनॉमिक्सचं हे मूलभूत तत्व आहे. कोणत्याही वस्तू किंवा सेवेचं उत्पादनाचे मध्ये काय जातात, घटक कोणते आहेत, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. उत्पादनाचे घटक कोणते, लँड जमीन, लेबर श्रमिक श्रम, की त्या जमिनीवर कोणी कारखाना उभा केला, कोणी शेत चालवतंय, कोणी दुकान टाकलंय, सर्व्हिस सेक्टर, पण जमीन, तिथे काम करणारे लेबर, कॅपिटल भांडवल लागणार, त्याशिवाय कोणताच उद्योग व्यवसाय चालू नाही शकणार, आणि मॅनेजमेंट व्यवस्थापन. हे 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत. आणि डॉक्टर विजय केळकरांचं जे विधान आहे फारच प्रचंड सखोल अर्थ असलेलं आहे. इंडियाज इकॉनॉमिक रिफॉर्म नीड्स टू शिफ्ट फ्रॉम प्रॉडक्ट रिफॉर्म टू फॅक्टर रिफॉर्म. की आता भारताच्या अर्थव्यवस्थेला जर इथून पुढे गती द्यायची असेल तर हे जे 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत यांना कशामुळे गती मिळेल असे बदल केले पाहिजेत. आणि तुम्हाला मी आज किंवा पुढच्या तासाला कंटिन्यू करीन की तसे बदल चालू झाले आहेत. हा जो पहिला इंडियाज इकॉनॉमिक रिफॉर्म प्रॉडक्ट रिफॉर्म्स, आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम वस्तू आणि सेवांचे प्रॉडक्ट उत्पादनांच्या बद्दलचा आहे. हे एक सत्य आहे की आपण जो 1991 नंतर रस्ता स्वीकारला तो पहिल्यांदा सगळा तो प्रॉडक्ट रिफॉर्म बद्दल आहे, वस्तू किंवा सेवांच्या. आणि 1991च्या आधी ले देके एकूण मिळून अर्थव्यवस्था सरकार नियंत्रित होती, अर्थव्यवस्था सरकार संचालित होती. इट वॉज अ गव्हर्नमेंट कंट्रोल्ड इकॉनॉमी, इट वॉज अ गव्हर्नमेंट रन इकॉनॉमी. ते आपण जे स्वातंत्र्यानंतर स्वीकारलेला समाजवादाचा रस्ता, त्यातल्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पब्लिक सेक्टर शॅल ऑक्युपाय कमांडिंग हाईट्स ऑफ इकॉनॉमी, की आता सरकारी क्षेत्र अर्थव्यवस्थेवर प्रभुत्व ठेवेल आणि करत करत अर्थव्यवस्थेवर जबरदस्त सर्व पकड, उलट खाजगी क्षेत्राचा वाव कमी 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 होत गेलेला. पण 91 मध्ये जेव्हा अर्थव्यवस्था मोडून पडण्याच्या उंबरठ्यावर आली, भारत देश जागतिक बाजारपेठेत दिवाळखोर बँकरप्ट म्हणून जाहीर होण्याच्या, तेव्हा आपण हा आर्थिक सुधारणांचा रस्ता स्वीकारला. तो जो पहिला कालखंड आहे आर्थिक सुधारणांचा तो सगळा प्रॉडक्ट रिफॉर्मचा कालखंड आहे. तो सगळा विविध वस्तू सेवांवरील जे सरकारी नियंत्रण आहे ते कमी कमी करत नेणे आणि जमलं तिथे काढूनच टाकणे असा तो काळ आहे. तुम्हाला मी त्यातलं एक फारच महत्वाची उदाहरणं बोलतो. तुम्ही इन्शुरन्स सेक्टर डोळ्यासमोर आणा. इन्शुरन्स, विविध प्रकारचे जे इन्शुरन्स आहेत, लाईफ इन्शुरन्स आहे, ॲक्सिडेंट इन्शुरन्स आहे, विविध प्रकारचे, रायट इन्शुरन्स आहे, फायर इन्शुरन्स आहे, सगळ्या प्रकारचे. तुमच्या पिढीला तर आज ऐकताना आश्चर्य वाटेल की 1991 नंतर इन्शुरन्स क्षेत्रावर 100% सरकारी नियंत्रण होतं. इन्शुरन्स क्षेत्रात खाजगी क्षेत्राला परवानगी सुद्धा नव्हती आणि विदेशीला तर त्याहून नव्हती.
मग 1991 नंतर जे सुरुवात झाली, मग हे प्रॉडक्ट आहे शेवटी. इन्शुरन्स हे सर्व्हिस क्षेत्रातलं एक प्रॉडक्ट आहे की आपल्याला जेव्हा कोणीही सांगतो की महिन्याला तुम्ही हा एवढा एवढा प्रीमियम भरलात तर कुठलंही तुमच्यावर जर मेडिकल संकट आलं तर ती बिलं हा मेडिकल इन्शुरन्स आहे ती पे करेल. त्या इन्शुरन्स क्षेत्रामागचं सगळं लॉजिक. या क्षेत्रावर आधी 1991च्या आधी 100% सरकारी नियंत्रण होतं. इन्शुरन्स हे प्रॉडक्ट आहे आणि त्यावर 100% गव्हर्नमेंट कंट्रोल होता. जसं डिकंट्रोल, सरकारी नियंत्रण कमी करत नेणे, खाजगी क्षेत्राला परवानगी देणे, विदेशी गुंतवणुकीला भारताची बाजारपेठ खुली करणे, इन्शुरन्स क्षेत्राबद्दल होत गेलं. आजच्या तारखेला आता इन्शुरन्स क्षेत्र संपूर्णपणे खुलं आहे. त्यामध्ये सरकारी आहे, LIC अजूनही सरकारी आहे, पण ती अनेक प्लेयर्स मधली एक आहे. हे प्रॉडक्ट सरकारही पुरवतं लाईफ इन्शुरन्सच्या रूपाने, पण खाजगी क्षेत्रामध्ये टाटांचं आहे, बिर्लांचं आहे, अशा पण विदेशी सुद्धा येतात. टाटा AIG अमेरिकन आहे इन्शुरन्स मधली कंपनी. तेव्हा इन्शुरन्स क्षेत्रामध्ये 1991 नंतर भारताने आर्थिक सुधारणा करून सरकार नियंत्रण कमी करत नियंत्रण तर उलट काढूनच टाकलं. इन्शुरन्स क्षेत्र जवळजवळ सगळं खुलं केलं. खाजगी क्षेत्राला पूर्ण परवानगी, FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला सुद्धा पूर्ण परवानगी. आता मग काय उरलं? एक सरकार ॲज अ प्लेयर इन द सेक्टर, की हे जे इन्शुरन्स सेक्टर आहे प्रॉडक्ट पुरवतंय, तर सरकार पूर्ण नाही, सरकारचं प्रॉडक्ट उपलब्ध असेल. नागरिकाला चॉईस आहे, कस्टमर ग्राहकाला, की तुला सरकारचा इन्शुरन्स घ्यायचा आहे का, तुला खाजगी कोणाचा घ्यायचा आहे का, तुला विदेशी कंपनीचा घ्यायचा आहे. त्याच्या तऱ्हातऱ्हांचे नियम आहेत, पण ते ग्राहकाला ते स्वातंत्र्य. सरकार गव्हर्नमेंट डज नॉट कंट्रोल. एक आहे गव्हर्नमेंट ॲज वन प्लेयर. तिथे सुद्धा जिचं नाव डिकंट्रोल, जिचं नाव डिसइन्व्हेस्टमेंट, आणि 100% डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रायव्हेटायझेशन, की आहे ती संस्था एखादी कंपनी सरकारी होती पूर्ण, तिथला सरकारचा वाटा कमी करत ती शेवटी खुली करत कोणती एखादी कंपनी अंबानींनी टेक ओव्हर केली, कोणती अडानींनी केली, कोणती टाटांनी केली, कोणती आणखीन कोणी, असं विविध क्षेत्रांच्या मध्ये. एक मायनिंगच्या क्षेत्रातली वेदांत नावाची कंपनी, अगरवाल त्याचे मालक आहेत. मायनिंगच्या की ज्या सरकारी खाणी होत्या आता काही राहतील, पण खाणींचं खाजगीकरण हा जो शब्द आहे, हे सगळं येत गेलं. तेव्हा तुमच्या लक्षात येणं चालू झालं असेल की हे सगळं मिळून सारांश रूपाने परफेक्ट सारांश आहे की हे सगळं प्रॉडक्ट रिफॉर्म आहे. इन्शुरन्सचं मी तुम्हाला एक प्रॉडक्ट म्हणून उदाहरण दिलं आणि सरकारने त्यामधनं कमी खुलं करत बाजारपेठेची सूत्र स्वीकारत आता सरकार त्याच्यात एक प्लेयर. दुसरा महत्त्वाचा रोल उरला की आता सरकार इन्शुरन्स क्षेत्रावर नियंत्रण नाही करणार, पण देखरेख करणार. नॉट कंट्रोल बट कोऑर्डिनेशन अँड सुपरविजन. त्यासाठी एक घटनात्मक यंत्रणा स्थापन झाली, तिचं नाव IRDA. असे अल्फाबेट्स आहेत. इंग्लिश बोलत असताना मी लिहून पण घेतच असाल एकीकडे. IRDA हे कायद्याने झालं, लोकसभेमध्ये केलेला कायदा, की आता इन्शुरन्स क्षेत्र खुलं आहे, पण म्हणून सरकार आवजाव घर तुम्हाला आणि काही करा तुम्ही तिकडे नाही, सरकार देखरेख जरूर ठेवेल सामान्य नागरिक ग्राहकाच्या हितासाठी. तर तिचं नाव आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंटल ऑथॉरिटी, IRDA. आता ती इन्शुरन्स क्षेत्रावर लक्ष ठेवते. तुमच्या आलं असेल लक्षात की हे प्रॉडक्ट रिफॉर्म आहे. इन्शुरन्स नावाचं एक प्रॉडक्ट. दुसरं मी खास उदाहरण देतो आणि फॅक्टर रिफॉर्मच्या मुद्द्याची इंट्रोडक्शन करून आज आपण प्रार्थना करूयात. मला माहिती आहे फुल सत्र लागणार आहे पुढचं, असंच किमान 1.5 तासाचं. कदाचित मी दिल्लीतून घेईन, वेळेत तुम्हाला सगळ्यांना कळवलं जाईल आणि आपण ते कंटिन्यू करू. पण इथे मी तुम्हाला म्हणलं तसं डॉक्टर विजय केळकर यांचं हे जे प्रचंड अर्थपूर्ण विधान आहे, आज ते विधान समजायला जर सुरुवात झाली तर आपण अर्थव्यवस्था समजायला आणि पुढच्या काळातला अभ्यास आणि मग येणारा इकॉनॉमिक सर्व्हे आणि अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीचा तो बघायचा केव्हा सादर होतो, कळायला मदत होणार आहे. प्रॉडक्ट रिफॉर्म मधलं मी तुमच्याशी बोलतोय ते दुसरं उदाहरण ही डबी. हे काय क्षेत्र आहे? याला नाव आहे टेलिकॉम सेक्टर, टेलिकम्युनिकेशन, टेलिकॉम सेक्टर. ठीक आहे, श्वास रोखू नये का,
की 1991 पर्यंत ते 100% सरकार नियंत्रित होतं. टेलिफोन कंपन्या 100% फक्त सरकारीच कंपनी होती. भारतामध्ये टेलिफोन या क्षेत्रामध्ये खाजगी विदेशी परवानगीच नव्हती. 100% गव्हर्नमेंट कंट्रोल. मग ही एक सेवा आहे, प्रॉडक्ट आहे आणि ते 100% गव्हर्नमेंट कंट्रोल्ड आहे. 1991 नंतर जे क्रमाक्रमाने खाजगी क्षेत्राला ते क्षेत्र खुलं करणे, विदेशी गुंतवणुकीला परवानगी देणे आणि टप्प्याटप्प्याने असेल की पहिल्यांदा कदाचित या क्षेत्रामध्ये 25% विदेशी गुंतवणुकीला देऊ परवानगी. म्हणजे समजा कोणा भारतीय उद्योजकाला टेलिकॉम सेक्टरमधली कंपनी चालू करायची आहे, त्याला परवानगी आहे की तू विदेशी गुंतवणूक 25% पण घेतलेली चालेल. पुढे ते झालं 50, मग झालं 75. आता टेलिकॉम सेक्टर 100% खुलं आहे. 100% खुलं आहे. मी तुमच्याकडनं थोडी अपेक्षा धरतोय की अजून मी हे बोलत असताना सुद्धा आता बहुधा जे सविस्तर पुढच्या सत्रात बोलीन, तुमच्या मेंदूने ते तुम्हाला सांगणं चालू करायला पाहिजे. तुम्हाला मी आठवण करून देतो की आत्ता काही दिवसांपूर्वी न्यूक्लिअर सेक्टर सरकारने 100% खुलं केलं. अणु ऊर्जा आणि न्यूक्लिअर रिॲक्टर्स जे बांधायचे, तर आत्ता काही दिवसांपूर्वीपर्यंत अजूनही त्यावर 100% नियंत्रण सरकारचं होतं. पण आता ज्या बिलचं नाव आहे शांती बिल, SHANTI असं येतं, हे हार्नेसिंग एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया असं म्हणते. ह्या शब्दांनी तो बनतो SHANTI म्हणून उल्लेख त्याचा शांती बिल. शांती बिलचा एक ओळीचा सारांश ते आत्ता झालंय की आता न्यूक्लिअर क्षेत्र सुद्धा खाजगी गुंतवणुकीला खुलं केलं. त्यानिमित्ताने विदेशी गुंतवणूक पण आलेली चालेल आणि त्यामध्ये लायबिलिटी क्लॉज असं त्याचं नाव होतं की जर त्या अणुभट्टीमध्ये काही दुर्दैवाने अपघात घडला, तो भीषण असेल, घडू नये, जबाबदारी कोणाची. तर या कायद्यामध्ये ते तत्व प्रस्थापित केलं. मग हे फॅक्टर रिफॉर्म आहे हा. का? कारण पॉवर एनर्जी हा उत्पादनाचा एक फॅक्टर आहे हा, की एनर्जी कुठलाही कारखाना चालेल, दुकान चालेल. मी तुमच्याशी आत्ता बोलतोय, इथे दिवे लागलेले आहेत, माझ्यासमोर लॅपटॉप आहे, कॅमेरा, हे सगळं हे फॅक्टर, हेला जी एनर्जी येते हा फॅक्टर आहे. फॅक्टर रिफॉर्मच्या दिशेने जी भारताची वाटचाल चालू झाली, यांनी अर्थव्यवस्थेला पुढची गती येणार आहे. तर प्रॉडक्ट रिफॉर्ममध्ये मग हा जो टेलिफोन क्षेत्र होतं, ही सर्व्हिस आहे आणि त्यावर 100% सरकारी नियंत्रण होतं. ॲक्च्युली ना, मी तर तुम्हाला सांगतोय, तुमच्या पिढीला तर एकाहून एक आश्चर्याचा धक्का बसेल. पण हा काळ मी पाहिलाय तुमच्या एवढा होतो तेव्हापासून, कार्यकर्ता म्हणून काम करण्यापासूनचा, की टेलिफोनसाठी नंबर लावावा लागायचा. एकच कंपनी, देशांतर्गत टेलिफोन असेल तर BSNL, भारत संचार निगम लिमिटेड, आणि परदेशामध्ये असेल तर VSNL, विदेश संचार निगम लिमिटेड. त्या 100% सरकारी कंपन्या. आणि घरामध्ये ते डबडा असायचं एक काळ्या रंगाचं, त्याला अशी गोल चकती असायची आणि 1 ते 0 आणि 1 ते आकडे, आणि त्या प्रत्येकात बोट घालून अशी ती चकती फिरवायची, कॅक 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 आवाज करत ती फिरायची. नंबर लागला तर लागला, नाही लागला तर नाही लागला. टेलिफोनला नाव नोंदवावं लागायचं, वेटिंग लिस्ट होती. मग लोक पैसे पण चारायचे आणि टेलिफोन खात्यातले तुमचा नंबरनी आला जरी तरी तुमच्या घरी टेलिफोन बसवताना पैसे मागायचे. मोनोपॉली आणि स्केअरसिटी मार्केट, मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यंत कमी, मग लोक काही कशालाही तयार आहेत. वेटिंग लिस्ट असायची 2-2, 3-3 वर्षाची. तुम्हाला सगळ्याचं आश्चर्य वाटेल, काही जण ते स्क्रीनवर मला कळवतातच आहेत, की घरी जर फोन आला, पेढे वाटले जायचे. सोसायटीमध्ये, वाड्यामध्ये, वस्तीमध्ये पेढे, की आमच्या घरी फोन आला आज, पेढे वाटले जायचे. तुम्हाला वाटणारे आश्चर्य करता मी आता थांबलोय की कुठं आलो आता आपण. आपल्यापैकी कोणीही कधी भाजीपाला विकत घ्यावा तसं आपण कुठल्याही शॉपीत जाऊ शकतो. टेलिफोन, त्याची सिम कार्ड, नोंदणीची त्याच्या पद्धती ते आवश्यक आहे, घेऊ शकतो. एवढंच नाही तर आता काय, केवळ BSNL VSNL नाही, एअरटेल खाजगी कंपनी, मित्तल आहे त्याच्या मागचे, एअरटेल. टाटांचा जो
टाटा एअरटेल पुढे एकत्र आले. टाटांचा होता आधी, टाटांचा अमेरिकेतल्या कंपनीशी डील होतं. असे टेलिफोन सेक्टर, सॅमसंग म्हणजे विदेशीला परवानगी मिळाली. आणि अक्षरशः भाजीपाल्याचा सुद्धा एखादी गृहिणी जास्त विचार कर, इतक्या सहजपणे आता आपण कुठल्याही शॉपीमध्ये जाऊन आपण घेतला, हे हार्डवेअर म्हणतात त्याला, सिम कार्ड, आवश्यक ते फॉर्म, सिक्युरिटीच्या व्यवस्था, तुमचा फोन चालू. टेलिकॉम सेक्टर, मी त्यावर सोनेरी पान लिहिलंय. कारण हे खुलं करणं जसं चालू केलं तसं भारताचं टेलिकॉम सेक्टर जगात सर्वात वेगाने वाढलंय. आज जगामध्ये भारताचं टेलिकॉम सेक्टर सर्वात स्वस्त आणि सर्वात मोठं आहे. 140 कोटीच्या देशात 120 कोटी मोबाईल आहेत. 120 कोटी म्हणजे कोणीही, अक्षरशः रस्त्यावरची आपली भाजीवाली मावशी आत्या सुद्धा तिच्याकडे पण फोन असतो. आणि आता जे आपण डिजिटल पेमेंट सिस्टीम पण आली, ती वेगाने स्वीकारली. भाजी खरेदी केली तरी तिच्यासमोर QR कोड असतो, तो आपण स्कॅन करतो. तिला मावशी किती झाले, 151 रुपये झाले, तेवढे देतो. आंबाडी चाकवत आपली घेऊन आपण घरी येतो. ही जी प्रचंड प्रगती झाली आहे. पण मग पहिल्यांदा टेलिफोन आणि ही सर्व्हिस हे प्रॉडक्ट आहे की जे मोनोपॉली होतं. 1991 नंतर ज्या आर्थिक सुधारणा स्वीकारल्या त्यामध्ये प्रॉडक्ट रिफॉर्म स्वीकारले. मग मी हे जे उदाहरण टेलिफोन सेक्टरचं दिलं ते खुलं झालं, अन्य प्लेयर्सला परवानगी मिळाली. आता सरकारचा रोल उरतो एक प्लेयर म्हणजे BSNL, VSNL आहेत, दुर्दैवाने मागे पडलेत. पूर्वीचा जो त्यांचा सगळा तोरा तो तर जवळजवळ म्हणजे नाहीच आहे, गेलाच आहे. पण ते आहेत. सरकारने त्यांना सांगितलंय तुमचे तोटे आता सरकार भरून नाही देणार, तुम्ही कंपनी म्हणून ती नीट चालवायची, चालली तरच तुमची रोजीरोटी नीट चालेल. म्हणजे BSNLला खुल्या बाजारात हे सॅमसंग, एअरटेल, कोण जे जिओ सगळ्यांशी कॉम्पिट करून जगावं लागतं. पण मग सरकार आता ह्या क्षेत्रावर देखरेख करतं. मग इन्शुरन्सची जशी IRDA आहे, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, तशी कायद्याने या टेलिकॉम सेक्टरवर नियंत्रण देखरेख करणारी बॉडी, तिचं नाव आहे TRAI, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. पण आपल्याला डॉक्टर विजय केळकर एक ओळीचा सारांश सांगतात. आजपर्यंत झाले ते प्रॉडक्ट रिफॉर्म आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळायला इथून पुढची जी वाटचाल करायला हवी आहे ती फॅक्टर रिफॉर्म आहेत. लँड, लेबर, कॅपिटल मॅनेजमेंट. पुढच्या वेळेला मी जे जास्ती सविस्तर सांगेन, पण ज्यांचा अभ्यास नीट चालू आहे त्यानंतर कळणं चालूच झालेलं असेल. काही काळापूर्वी तर मी जेव्हा 29 वेगवेगळे लेबर कामगार विषयक कायदे एकत्र आणून 4च आणण्यात आले, लेबर कोड, ते मी एका UPSC MPSCच्या तासाला त्यावेळी बोललो होतो. आणि मी आठवण करून देतो की मी विधान केलं होतं, दिस इज अ सायलेंट रिव्होल्युशन. ह्याच्यात बाह्यता, फ्लॅशी, चमकदार काहीतरी, ती बाह्य घटना आहे नव्हे, हा अत्यंत मूलभूत बदल आहे महत्वाचा की जो भारताला चालना देणार आहे. मग आता हे लेबर कोड, मग हे लेबर नावाचा जो फॅक्टर आहे त्यातला हा रिफॉर्म आहे. असं तुम्हाला मग दिसून येईल की भारतातल्या विशेषतः पब्लिक सेक्टरमधल्या ज्या अनेक बँका आहेत त्या सर्व एकत्र करून, विसर्जित, मर्ज करून 4च मोठ्या बँका. मग हा बँकिंग सेक्टर रिफॉर्म आहेत. आणि बँकिंगच्या अनेक पॉलिसीच्या मधले. तर हा आत्ताचा भारत आता खरंच प्रॉडक्ट रिफॉर्म कडून फॅक्टर रिफॉर्म कडे निघाला आहे. आय होप आय हॅव डन इनफ की तुम्हाला विषय तर कळणं चालू झालं. आता मी पुढच्या तासाला हा जो फॅक्टर रिफॉर्म ह्याच्याविषयी अधिक सविस्तर तुमच्याशी मी बोलीन. आज आपण मनात हे ठेवूयात. नेहमीप्रमाणेच की एन्जॉय केलेलं असलंच पाहिजे, पण आपण एकत्र अर्थाकडे लक्ष देत जिथे आहोत तिथून प्रार्थनाही करू. पुढच्या जे कुठलं पुढचं एकत्र सत्र असेल त्याच्यामध्ये मी हे फॅक्टर रिफॉर्मची दिशा तुम्हाला अधिक सविस्तर सांगणं चालू करीन. आता अर्थातच आपण प्रार्थना करूयात.